पुण्यात आंबील ओढ्यातील घरांवर फिरवले बुलडोझर, महापालिकेच्या कारवाईला न्यायालयाची स्थगिती। पुण्यातील आंबील ओढा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी गुरुवारी सकाळपासून कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये सुरुवात झाली होती। या कारवाईला स्थानिकांनी जोरदार विरोध केल्याने पोलीस आणि स्थानिकांमध्ये झटापट झाली। तसेच काही जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। किती वेळा दिले सांगा? या संदर्भात हनुमंत फडके यांनी न्यायालयात धाव घेतली। आता महापालिकेच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे। सध्या स्थानिक नगरसेवक जे आहेत ही त्यांची जबाबदारी आहे। जे सत्ताधारी आहेत भाजप तेच व्हायला जबाबदार आहेत। महापौरांनी वास्तविक पाहता ही कारवाई आयुक्तांना सांगून थांबवणं गरजेचं होतं। दुसरी गोष्ट, राज्य सरकार महाविकास आघाडीचं आहे। जर भाजप थांबवू शकत नव्हतं, भाजपाने जर ही कारवाई केली तर राज्य सरकार ही कारवाई थांबवू शकतं। वास्तविक पाहता ही मिलीभगत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। हे सगळं सोडून जाऊया, कोरोना असल्यामुळे आणि पावसाळा असल्यामुळे ही कारवाई सुप्रीम कोर्टाचे काही आदेश आहेत की अशा काळामध्ये ही कारवाई करू नये, परंतु यांनी सगळ्यांनी राजकारणाची पातळी खालच्या दर्जाची घेतलेली आहे। एवढा आक्रोश, कोणाचं बाळ 8 दिवसाचं आहे, सिजरबाई बाळंतीण आहे, त्यांच्या घरात सगळं सामान आहे, ही लोक स्थलांतरित व्हायला तयार आहेत। स्थानिकांच्या प्रखर विरोधानंतरही आंबील ओढा परिसरातील घरांवर बुलडोझर चालवण्यात आला। मात्र ही कारवाई नेमकी कोणी केली असा प्रश्न उपस्थित झाला। स्थानिकांच्या मते केदार असोसिएट बिल्डरच्या नोटिसीनंतर ही कारवाई झाली आहे। मात्र केदार असोसिएट बिल्डरचे प्रताप निकम यांनी ही कारवाई पुणे महापालिकेने केली असल्याचे म्हटले, परंतु पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणी पुणे महापालिकेचा संबंध नसल्याचे सांगितले। आज सकाळपासूनच आंबीलवाडा परिसरामध्ये अतिक्रमण कारवाई करण्यात येत आहे। ही अतिक्रमण कारवाई महापालिकेच्या वतीने करण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। मात्र महापौरांनी याबद्दल स्टेटमेंट केले आहे की या अतिक्रमण कारवाईशी महापालिकेचा कुठलाही संबंध नाही। आपण माझ्या मागे बघू शकता की सकाळपासूनच अतिक्रमण कारवाई करण्यात येत आहे। नागरिकांनी या कारवाई दरम्यान टाहो फोडला असून पोलीस प्रशासनाचा फौजफाटा या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहे। जवळपास 300च्या आसपास पोलीस या ठिकाणी बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत। मात्र कोणीही सत्ताधारी व पक्षाचे नेते कोणीही या ठिकाणी आलेले नाही आहेत। या अतिक्रमण कारवाईला कोण जबाबदार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। मात्र या कारवाईमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले।